2023 मॉडेल सुझुकी एक्सेस आपल्या गॅरेजला गाडी आलेली आहे. धर्मराज ऑटो गॅरेज. एक मिनटात मला त्याचा काय फॉल्ट आहे सांग. गाडी चालूमध्ये RPM 10-20 व्यवस्थित पकडत होते. जास्त ॲक्सिलेटर दिली की गाडी मिसिंग करायची, फडफडायची. पुलक बदलला कस्टमरनं, ते एकदा सेन्सर चेंज केला साईड स्टँडचा, तरी पण काय फरक नाही पडला. स्टार्टर बटन पण त्यांनी चेंज केलं, बरंचसं काय काय केलं. तर माझ्या फक्त ऑइल बदली करायसाठी आलं होतं जनरल चेकअप करायला. ते आपल्याला बोलले की गाडी जास्त ट्रायल घ्या, जास्त गाडी फडफडत्या. 40च्या वर गेले की गाडी फडफडायला चालू होती. मी फक्त फ्युल चेंज केलं, फ्युल टाकीतील मोटर चेक केली, फ्युल गेज पण ओके होता, मोटर पण ओके आहे. गाडीचा विषय असा होता की रुळकुळीत नॉर्मल होता. आणि एकदा मागं मी व्हिडिओ केला होता ज्युपिटरचा, सेम ही कंडिशन आहे. इथे की छोटीशी वायर आहे, रेडवर पांढरा पट्टा, हिरव्यावर पांढरा पट्टा, हिरव्यावर पिवळा पट्टा आहे. सॉरी, ही जी वायर आहे ना, ही कट होते. ही काय वायर आहे, पिकअप कॉईलची. हे खाऊन आलं. ज्या वेळेला गाडी अपडाऊन होते, जास्त इंजिन खालवर होतं आहे, ही वायर आतल्यात कट होते. कट असल्यामुळे पिकअप कॉईल कट झाल्यामुळे करंट सप्लाय कट होत होता. फुल स्पीडला गाडी व्हायब्रेट झाली की गाडी पण पडायची. नॉर्मल होता, पण मला पण जरासा वेळ आला शोधायला. किरकोळ आहे, BS6चा फॉल्ट.